काय सूर्या, अरे कशी दणके झाली की नाही सभा? लय भारी साहेब, पब्लिक नुसतं खुळं घालतं तुमचं भाषण ऐकून. साहेब, सभा खूपच चांगली झाली. तुमच्याकडून किती शिकायला मिळतं आम्हाला. मला बाई सभेत बोलायचं म्हटलं की कापरच भरतं. घाबरायचं काय त्यात? राजकारणात यायचं, फडाफडा बोलता यायला पाहिजे. चूक बरोबर सगळं नंतर नुसतं बोलायचं. उचलायची जीभ की लावायची टाळायला, सोपं असतं ते. मंजुळाबाई, कोमलबाई नवीन आहेत, शिकतील, मुरतील तुमच्यासारख्याच, आणि आम्ही आहोतच की त्यांना शिकवायला. काय कोमलबाई? हो साहेब, तुमच्या तालमीत होतीये मी तयार. साहेब उशीर होतो, निघायचं का? रवी शेठ, तुम्ही म्हणालात की हे आम्ही निघालोच. मंजुळाताई, तुम्ही शेजारच्या गाडीत बसा, गर्दी नको. साहेब, रस्त्यात जाताना वडगावचं गणपतीचं देऊळ लागतं. इच्छापूर्ती गणेश म्हणतात त्याला. तर तो म्हणे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. तर जाता जाता याचं दर्शन घेऊ की आपण? मंजुळाताई, हरवलेला सुवर्ण गणेश आपण परत मिळवू शकत नाही, आणि गणपती पुढे उभं राहून इच्छा मागायच्या, जनाची नाही तरी मनाची लाज आहे आम्हाला. पण साहेब, त्या एवढं म्हणतायत तर जाऊ की. साहेब, पब्लिक खुश करून सोडा, जनता येडी होईल अशा इच्छा मागा देवाकडे. देवळात गर्दी असेल साहेब, लोकांसमोर काहीतरी चांगलं मागणं मागा. ठीक आहे, चला, होऊ देत तुमच्या मनासारखं. मोठ्यानं गाणं घाला साहेब, म्हणजे लोकांवर इम्प्रेशन पडेल आणि उद्याच्या पेपरला बातमी देता येईल की इच्छापूर्ती गणेशापुढे मुख्यमंत्र्यांचे साकडे. देवा, आम्ही जनतेचे सेवक, आज जनतेसमोरच तुला गारणं घालतो. कृपा कर आमच्यावर देवा. गणराज्य, तुझं संरक्षण असताना आम्हाला सुरक्षा ताफ्याची गरज का पडावी? जीव घुसमटतो अगदी. कृपा कर देवा, आम्हाला मनमोकळेपणाने हिंडता येऊ दे. सुरक्षा यंत्रणांचा ताण कमी करता येऊ दे. श्री गणेशा, राज्याचा कारभार भला मोठा, फायलींचे ढीग लागलेत ऑफिसमध्ये, मोठ्या आगीतून वाचलेत ते. या सर्व फायलींवर लवकरात लवकर निर्णय घेता येऊ दे. जनतेची सर्व कामे आम्हाला आमच्याकडून पूर्ण करता येऊ दे. गजानन, आम्ही स्वतःपेक्षा आमच्या जनतेवर सर्वात जास्त प्रेम करतो. लोक कल्याणाची सवयच आहे आम्हाला. घरादारापेक्षा, मुलाबाळांपेक्षा, नातेवाईकांपेक्षा लोक कल्याणाचा विचार आम्ही आधी करतो. तोच वसा कायम राहू देत. बाप्पा, काही जणांच्या भ्रष्टाचारामुळे इथलं राजकारण गढूळ झाले. भ्रष्टाचार, गुन्हेगारी असणारं राजकारण मान्य नाही आम्हाला. या भक्ताला या गोष्टींपासून रामच राहू देत. साहेब उशीर होतोय, चालायचं का? गणपती बाप्पा मोरया. देवा, हे असे सच्चे कार्यकर्ते हीच आमची ताकद. या अशा कार्यकर्त्यांना सदैव आमच्या सोबत राहू दे. गणपती बाप्पा मोरया. पप्पा, तुम्ही सिक्युरिटी काढून टाकलीत म्हणे. काय हे काय बोलतस? अगं, मन मोकळं हिंडावं, मनासारखी गाडी चालवावी. असं वाटतं हव्या त्या प्रभागात जावं, हव्या त्या कार्यकर्त्यांना भेटावं, म्हणून मस्त हिंडतोय मी. सुरक्षा यंत्रणेचा ताणही कमी होतो तेवढाच. अहो, मुख्यमंत्री पद म्हणजे सुळावरची पोळी. मला तर बाई भीती वाटते, त्यात निवडणुका जवळ आल्यात अजून. मम्मी, पप्पाचा स्टंट असणार, मीडियाला तेवढंच खाद्य. हो ना पप्पा? छे, स्टंटची काय गरज? परवाच इच्छापूर्ती गणेशाला साकडं घालून आलोय. तो आहे की आपली काळजी घ्यायला? हो ना पप्पा, मलाही जायचं तिकडे. राजू, आपण जाऊया. हो उत्कर्ष, आपण सगळे जाऊया. हे बघा, निवडणुका होऊन जाऊ देत. जिंकलो की आपण जाऊयात की तिकडे. पप्पा, त्या उत्कर्ष सिटीचा कधी मार्गी लागणार आहे? उत्कर्ष सिटी? त्याचं काय? असं काय करताय? त्या अपंग केंद्राची जागा देणार आहात ना तुम्ही? आरक्षण बदलण्याचा आदेश काढणार आहात ना तुम्ही? मी तो आदेश का काढू? आणि ती जनतेची जागा तुला का द्यायची?
तुम्हीच भरीस घातलं ना त्याला. हो ना बाप्पा, तुम्हीच उत्कर्षासाठी काढणार म्हणालात. छे, मी मुळीच अजिबात असं काही करणार नाही या. मी जनतेचा विश्वासघात करणार नाही. अहो, तुम्ही प्रचार सभेत नाही, घरात बोलत आहात. आणि परवाच तुम्ही बोलला होतात ना की कार्यकाळ संपत आलाय, सगळी कामं आटपायला हवीत, सगळे व्यवहार संपवायला हवेत. खरंच ग, अजून बरीच कामं संपवायची आहेत. मी असं करतो, मी आत्ताच ऑफिसला जातो. अहो, तिकडची कामं संपवायची आहेत. बारा टक्के 12 नंबरच्या कपाटातल्या फाईल आणा. सर 10:30 वाजले, घरी नाही जायचं का? कुलकर्णी, हो अजून किती काम बाकी आहे? या सगळ्या फाईलचा निपटारा आजच करून टाकूयात. आणि हो, त्या वशिल्याच्या सगळ्या फाईल आजच बाहेर फेकून द्या. उरलेल्या सगळ्या फाईल्स वरती पटापट डिसिजन्स घेऊन आजच कंप्लीट करून टाकूयात. जनतेचे सेवक होऊयात. आणि हो, तुम्ही थांबताय ना आज? हो, म्हणजे काय सर? गुड. सर, एक मिनिट. हॅलो, अगं उशीर झालाय, ऑफिसातच आहे. तुझी शपथ, साहेब स्वतः थांबलेत. कसं शक्य आहे? अगं, जगामध्ये काहीही होऊ शकतं, यावर विश्वास बसलाय माझा. इलेक्शनचं वार आहे. ओ जोशी, फोनवर कसल्या गप्पा मारताय? चला. अहो साहेब, बायकोचा फोन होता. कधी थांबायचं वेळ नाही पडली ना. काळजी वाटत होती तिला. काही खाल्लं का विचारत होती. बरं, चला चला. पुण्याच्या मेट्रोची फाईल काढा. अपना सरकारी खाता है साहेब, खाए सिवा थोड़े ना रहेंगे. क्या मांगू आपके लिए? बिरयानी, तंदूर. साहेब, काय खाणार? खाणं किती आणि काय काय खाणार आहेत आपण? आपली भूक किती मोठी आहे माहितीये तुम्हाला? खाऊन खाऊन सगळं राज्य रस्ता ताळाला नेऊन ठेवलंय. बस बस झालं आता. इथून पुढे हे अजिबात चालणार नाही. जनतेची कामं करा, जनतेचे सेवक होऊयात. कामं करा आपापले. असं केलं तर 3 दिवस पण नाही टिकणार. सर, तुमची धावपळ होते प्रचारासाठी, तुम्ही विश्रांती घ्या. नक्कीच निवडणूक तुम्हीच जिंकणार. याकरिता राजकीय स्टंटबाजी करायची काहीच गरज नाही. हे सगळं राजकीय स्टंटबाजी वाटते तुम्हाला? इथून पुढे माझ्या ऑफिसमध्ये असंच काम चालणार. राज्याला प्रगतीपथावर नेऊन ठेवणार आहे मी. लक्षात ठेवा, कामाला लागा. साहेब, प्रचारासाठी दिलेली खोके संपले. पुढची सोय करावी लागेल. आमच्या जिल्ह्यात विरोधक पर हेड 1000ची पत्ते वाटणार आहेत. आपण 2000ची देऊया की? साहेब, चॅनल आणि जाहिरातींचा फंड वाढवला पाहिजे. उस्मानाबाईला एक फोन लावा, त्याच्या पेट्या रेडी आहेत. अरे काय काय चाललंय काय हे? अरे आपण निवडणूक लढवणार आहेत की जुगार खेळणार आहेत? पण साहेब, तुम्हीच तर म्हणता ना, मतांचा पाऊस पाडायचा असेल तर ढगांना आपल्याकडे वळवावं लागतं. इतकी वर्ष हेच तर करतोय. पैसा नसेल तर राजकारणात येऊ नये, तुम्ही असं सांगता ना साहेब? नाही, आता यापुढे हे असलं राजकारण मी नाही करणार. मला ते मुळी मान्यच नाही. आपण नेकीने निवडणूक लढवूया. आपण पैसे वाटणार नाही आणि तुम्हालाही देणार नाही. मग हरलो तरी भेटत. आणि त्या विजू शेटला काय सांगायचं मग? आणि रजाक भाईला? अहो, निवडणूक आपणच जिंकणार. तुम्हीच मुख्यमंत्री पुन्हा होणार. त्यांचे धंदे सुरळीत चालत म्हणून केवढा पैसा होतलाय आपल्या खिशात. साहेब, आता मागे नाही फिरता येणार तुम्हाला. परतीचा रस्ता करीत नोटांच्या बाजारात हरवून गेलाय. उगाच भलते सलते विचार करू नका तुम्ही. अरे माझ्या भावना तरी समजून घ्या. कामांचा धडाका लावलाय आपण. भावना बिना जाऊ द्या साहेब. 600-125 पोरं आहेत माझ्याकडे.
निवडणुकीत धुमाकूळ घालतात, मारतात येईन मरतात ते, वाटेल ते करतात, पण त्यांना सांभाळायला पैका लागतो साहेब. तुम्ही नाही देणार तर काढतो दुसरी पार्टी. पक्ष कंच का असे ना, निवडणुकीत राडा घालायला माणसंच लागतात. ए काय काव लावली साहेब? कावतील आता. साहेबांचा पब्लिसिटी स्टंट असेल हा. काहीतरी लोचा असेल, हो ना साहेब? आम्ही प्रामाणिकपणे वागायचं म्हणतोय तर तुम्हाला त्यात स्टंट वाटतोय, लोचा वाटतोय? नाही, हे असलं सडलेलं राजकारण मी आता अजिबात करणार नाही. तुम्ही सगळे मला साथ द्या, आपण हे सगळं बदलूया. साहेब रज्जाकबाईचा निरोप होता, भेटायला जाऊन येतो. साहेब तुमचं राजकारण खेळून झालंय, ऐश्वर्य भोगून झालंय, करून करून भागलात आणि देवपूजेला लागलात, अशी गत तुमची. माझं करिअर आता सुरुवात झाली. विमानवाले मला फोन करतात, ते जातोच त्यांच्याकडं. विश्वासराव सूर्या चला. अरे अरे कुठे चाललात तुम्ही लोक? अरे थांबा, अरे थांबा, मी काय बोलतो ऐका तरी. अरे कुठे गेले? समर्थन शेलार, मुख्यमंत्री पदाची दुसरी टर्न हवी होती तुम्हाला, तर धनाजीला बाजूला सारला, तात्याच्या जुमानाचा काटा काढला. तुमच्यासाठी आम्ही काय काय नाही केलं, आणि श्रेष्ठींनी सुद्धा, आणि वाटेलचे निर्णय घेता. असे प्रकल्प पटापट मार्गी लावाल तर राजकारण सुनीत घालायला लागेल. सुनीत, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे साहेब. अशाने आपला पक्ष खराब होऊ शकतो. बाकीच्यांनाही संधी मिळायला पाहिजे. गद्दार गद्दार आहे तुम्ही दोघं. एक दिवस माझ्याकडेच परत येणार. आणि साहेब राजकारण्यांचा कोळसा होईल, कोळसा. समर जी, कुछ बराबर नहीं लगा आपका ये बर्ताव. तुम्ही राज्य बदलायला लागले, सिस्टम तोडायला लागले, मग इलेक्शनचा कसं होणार? कोडंबे साहेब, मी नावाचा समरसेन आहे. मी निवडणुकांपासून अजिबात पळ काढत नाहीये. फक्त निवडणुकात चांगल्या मार्गाने जिंकायचे एवढंच सांगतोय. हमारी बात हो गई है दिल्ली से. आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण श्रेष्ठींनी यांना बोलवलं आणि हे भुलले, आणि समरसेन निघाले आता अण्णा बनायला. राजकारणात असली थेरं चालणार नाहीत. गोडांबे साहेब, काहीतरी ऍक्शन घ्या तुम्ही आता. समरसेन पण परंतु सगळा संपला. उद्याच उद्या राजीनामा पाठवा तुमचा मुख्यमंत्री पदाचा. तुमचं राजकीय भवितव्य शून्य आहे, शून्य. चला आता. बार टक्के ती 140 नंबरची फाईल घेऊन ये, आणि कॉफी पण आण. 12 टक्के. साहेब गेलो असतो पण बाईचा आदेश लागेल. आता त्याच आमच्या साहेब. कोण साहेब? इथे माझ्यापेक्षा दुसरं कोण आहे अजून मोठं? साहेब कोमलताई वानखेडे नव्या मुख्यमंत्री. आपण सगळा चार्ज त्यांना सुपूर्द करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मॅडम म्हणायचं 12 टक्के. जा, कसलं ते फोल्डर आणि कॉफी घेऊन ये. कुलकर्णी, तुम्हाला बोलवते मी नंतर. मग समरसेन, हा आता पुढं काय? राजकीय वनवास? का म्हणून? राजकारण हेच माझं जीवन आहे. फक्त काम करायची पद्धत बदलली. यापुढे सत्याचं राजकारण करणार आहे. म्हणजे समाजसेवा करणार म्हणा की. इच्छापूर्ती गणेशाची कृपा, फार जागृत देवस्थान. त्या दिवशी तुम्ही गेलात मंदिरात, मग मी पण गेले. म्हटलं देवा, आमचं एवढं पुरोगामी राज्य, पण अजून एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. आता मलाच हे मुख्यमंत्री पद मिळू दे. देवा ऐकतोय बघा माझं. असं मग चांगलंच आहे की. पण निवडणूक मी जिंकणार, आणि तेही स्वच्छ मार्गाने. हा समरसेन पुन्हा खुर्चीवर येणारच. कठीण दिसतंय मला. देवापुढे साकडं घातलंय मी. पुढची 5 वर्ष मलाच मुख्यमंत्री पदावर मिळू दे. मनोकामना पूर्ण करतोय तो माझी. नवीन टर्न साठी श्रेष्ठींनी माझंच नाव डिक्लेअर केलंय. समरसेन, तुमचा पत्ता कट. कोमलताई, भावनेच्या भरात
आणि प्रसिद्धीच्या जोशात आम्ही गणेशाकडे काही मागितलं आणि त्याने आमचं आयुष्यच बदलवून टाकलं. आता त्याने आम्हाला जिथे आणून सोडलंय ना, तेथून परत फिरायची माझी काही इच्छाच नाही. मी मुख्यमंत्री नाही झालो तरी चालेल मला. वाट पाहतोय दुसऱ्या एखाद्या अशाच राजकारण्याची. चुकून मागितलंच काही चांगलं तर इच्छापूर्ती करण्यासाठी.